जय जय रघुवीर समर्थ. आज आपण समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं संतांच्या वरचं एक पद पाहणार आहोत. नेणे मी मज काय करू, मज माझा पडिला विसरू. असता योग वियोग पातला, जाऊनी सज्जन संग धरू. नेणे मी मज काय करू, दास म्हणे मज माझी भेटी, होता भेद समस्त हरू. नेणे मी मज काय करू. इथं सत्संगाचं महात्म्य या पदामध्ये समर्थ सांगतात. मी माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही आणि देहबुद्धीला प्रमाण मानून देह, इंद्रिय, प्राण, वासना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या संघातालाच म्हणजे या सगळ्यांच्या एकत्रीकरणाला मी असं मानत असतो. पण तो मी खरा नाही. म्हणून म्हटलं निर्णय मी मज काय करू. माझं मलाच मी कोण आहे कळत नाही. आता काय करावं. मज माझा पडिला विसरू. माझ्या खऱ्या स्वरूपाचा विसर मला पडलेला आहे आणि ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे मानवी जीवनामध्ये. कारण केवळ मानवी जीवनामध्येच हे जाणून घेता येतं. अन्य कोणत्याही जीवनामध्ये, पशु पक्षी, झाडं वेली या जीवनात ते संभव नाही आहे. इतकंच नव्हे, भूतखेत आणि पिशाच्य तर राक्षस राहिलेच, पण देवी देवतांना सुद्धा हे कठीण आहे. नरदेहामध्येच हे सगळं समजून घेणं संभव आहे. असता योग वियोग पातला. मुळात माझ्या आत्मस्वरूपाशी माझा योगच आहे, पण वियोग पातला, जणू काही माझा त्याच्याशी वियोग आहे, फारकत आहे अशी झालेली आहे. कारण मी माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही. आता हा भगवंताशी पण योग वियोग मानावा लागेल. म्हणून तो योग जो आहे तो भगवंताशी मुळात आहे, पण वाटताना वाटते की वियोग निर्माण झाला. का? कारण माझं लक्ष बाहेर आहे. माझं लक्ष देहबुद्धी यांच्याकडे आहे. असता योग वियोग पातला, जाऊनी सज्जन संग धरू. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी की माझा योगच भगवंताशी आहे, म्हणून सज्जन संग प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. सज्जनांच्या संगतीत राहिलं, त्यांच्याबरोबर उठबस केली, त्यांचे मधुर बोल ऐकले, त्यांची सेवा केली, त्यांच्या सांगण्यानुसार जप, ध्यान, सेवा अशी साधना केली की आपल्याला आपोआप हे जाणवायला लागतं की मी बाहेर पाहायचं नाही आहे, तर मी आत पाहायचं आहे. आणि मग आपला तो झालेला वियोग तो कमी कमी होत योगाच्या दिशेनं म्हणजे भगवंताशी जोडल्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू होते. दास म्हणे मज माझी भेटी, होता भेद समस्त हरू. आणि म्हणून आता संतांच्या संगतीमध्ये मला माझीच भेट झाली, म्हणजे मी कोण आहे हे कळलं. आणि त्यामुळे जिथं अभेद स्थिती आहे ती अभेद स्थिती परमात्म्याशीच मी जोडला गेलेलो आहे. ती अभेद स्थिती प्राप्त झाली म्हणून सर्व भेद हरू असं समर्थाने इथं म्हटलेलं आहे. इतकं सुंदर हे पद आहे. हे गाथ्यामध्ये 1230 पद सांगितलं आणि राग केदार आणि ताल त्रिताल यामध्ये या पदाचं सादरीकरण माझे मित्र करत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. मज काय करू, नेणे मी मज काय करू, नेणे मी मज काय करू, नेणे मज माझा पडिला विसरू, मज माझा पडिला विसरू, मी मज काय करू, नेणे. असता योग वियोग पातला, असता योग वियोग पातला, जाऊनी सज्जन संग, जाऊनी सज्जन संग धरू, जाऊनी सज्जन संग धरू, नेणे मी मज
मज काय करू नेणे दास म्हणे मज माझी भेटी दास म्हणे मज दास म्हणे दास म्हणे मज माझी भेटी दास म्हणे मज माझी भेटी होता भेद समस्त हरू होता भेद समस्त हरू नेणे मी मज काय करू नेणे मी मज काय करू नेणे मज पडिला माझा विसर